एक चांगली गोष्ट आहे की केंद्र सरकार जनगणना करत आहे. जनगणना होणं गरजेचं होतं, कारण इंग्रजाने केलेली जनगणना होती. त्याच्यानंतर जनगणनाच झाली नव्हती. ते लक्षात येईल आता की जी फुगून आकडा दाखवला होता ओबीसीचा आणि जास्तीचं आरक्षण लोकांचं अतिक्रमण करून जास्तीचं खाल्लं होतं, ते तरी चांगली गोष्ट होईल. आता त्याच्यामुळे उघडं तरी पडत की दूध का दूध पाणी का पाणी होईल. किती संख्या आहे काय आहे, हे तर चांगलीच गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की जनगणना करण्याची आवश्यकता सरकारला नसावी. कारण बाठे आयोगानं आत्ताच रिपोर्ट दिलाय, त्या जरी शिफारशी लागू केल्या तरी पण भागताय. काय जनगणना करण्याची आवश्यकता नाही, परंतु आता सरकारची इच्छाच आहे, केली तरी हरकत नाहीये. आमचं काय विरोध असण्याचं काही कारणच नाहीये. आणि हे करत असताना मात्र जी आयोग गठीत केला जाईल, आता जी समिती असेल जे काय असेल, त्याच्यावरती लोक मात्र निष्पक्षपाती काम करणारे असले पाहिजे. नसता त्यांनी उगाच फुगून आकडा दाखवायचा आणि मग पुन्हा आंदोलनाच्या पवित्रात देशातले लोक जायचे, असं व्हायला नको. याची काळजी मात्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारनं नक्की घेतली पाहिजे की त्याच्यात सगळ्या जाती धर्माचे लोक असले पाहिजेत आणि निष्पक्षपाती करणारे लोक पाहिजेत. नसता मग हे असे लोक आहेत, हे नेते काही, की हे त्या आयोगाकडून आकडा फुगून घेणार, मग ते पुन्हा पुन्हा प्रॉब्लेम उभा राहणार. त्याच्यामुळं जसं बाठे आयोगानं काम केलं होतं निष्पक्षपणानं आणि स्वच्छ चांगलं काम केलं होतं, त्या शिफारशी सुद्धा लागू करायला पाहिजेत. पण आता जर नसल्या करायच्या तर येणाऱ्या आयोगात तरी किमान चांगले लोक असणं आवश्यक आहे. त्यांनी कुठेही जाती